लोक बघा किती शान आहे माहिती का, किराणा दुकानवाला आला नाही म्हणून रोड बघण्यासाठी बघा इकडे आलेत. नवीन रोड झालाय. दिसला का बोधी वस्तीचा रस्ता, ते चौक दिसला का? हा दिसला का ते प्रायवांचा चौक? हा कुठं? पत्र्याच्या शेड पाशी. हा ते बघा आता गाडी जाईल. हा ती काय गाडी तिकडे गेली का? म्हणजे इथपर्यंत रस्ता उलट चांगला आहे ना, जवळ ब्रेकडाऊनचा. क्लिअर झाला. इथून टू व्हीलर जाती नाही जात सारी लई डोकं येडे. आणि मला घरनं एवढी घाई केली का नाही, उरक 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 लवकर. इथं आलं तर किराणा दुकानच नाही, अजून ती मालकच नाहीत आले. माल घ्यायचा आहे आपल्याला किराणा. तर ह्या नवीन रोड झालाय, जाते की ब्रेकडाऊनला हा रोड आहे, मधून जातो. कोणाला? तीर्थावर हे लांब पडतं पण इकडून तीर्थावर जायला. हा ती वडा पाईप बीप टाकायचं असेल त्याला, पाणी बिनीचं काय असेल त्यांचं नियोजन. ते काय तर पाईप मोठाला टाणलाय. हा झालं का फिरून? उगा बिन मग 1 लिटर पेट्रोल जाळलं. एक पाईप टाकल्यामुळे ना, एक नळी टाकलेली. इथे जुना वडा होता ना, इकडचं जे पाणी आहे ते इकडे गेलं पाहिजे ना नदीच्या बाजूला. नदीच्या दिशेला वडा आहे, वडा आहे वडा. हे पाणी ह्या बाजूला गेलं पाहिजे. ठीक आहे. हा मधला रस्ता चांगला झालेला आहे. राहिलाय फक्त किती राहिलाय? हा 200 मीटर रस्ता राहिलेला आहे. ते जे तिथपर्यंत तिथे तेवढा मिळवायचा होता की. नेण्यासाठी डोकं सुद्धा मला विसरून दिला नाही, एवढी घाई केली. उरक 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 उरक. नर्सरी लागेल, नर्सरी. त्या का राहणं बघा कसली भारी झाला बघून रोड. इथं हॉटेल सुद्धा एखादं एक नंबर. कुठं? इथं या चौकात. हा चौक तयार झाला. असं काय करते तू? बरोबर आहे, लक्षात आलं तुझ्या? हा मिरची बघा, मिरची. हा चौक तयार झाला. आणि ती फार्म हाऊस आहे. हा पाहुण्याचं आपण गेलेलो बघा. दुकान उघडलं, ते घेतात किराणा. आता किराणा भरपूर आहे तिथे. किराणा घेतला. आता इथं चिकन मटन घ्यायला लागले दुकानात. वाजलेत 9-10 वाजलेत. कधी जायचं आणि कधी करायचं. खूप उशीर झाला आज आम्हाला मटेरियल गोळा करता करता. आपल्या हॉटेलपाशी किती पाऊस झाला का बघा. इथेच का पाऊस पडतो काय कळतच नाही. काही डोंगर भाग इथं असल्यामुळे चिखल. आणि तिकडं आलाय थोडा, किती चिखल आहे बघा. आणि चिखल बघून असा नाही. मुरुम तर टाकायचाच तर किती, जेवढं भेटतंय त्या मुरुमातच पैसे चाललेत. 1 लाख रुपयाचा मुरुम टाकला होता तर आज अजून चिखल झालं. गाडीला आतमध्ये आणली त्यांनी. बघ चिखल बघितला का, किती चिखल झालाय. कसं करायचं? चिखलच चिखल पडलाय नुसता मरणाचा. लय मुरुम टाकला तर गेल्या वर्षी पण ह्यांनी. आणि मटेरियल बघा किती आणलं. त्याच्यात ते तेलाचा बॉक्स, चहाचे ग्लास बघा. आज फ्रेश गिरवी त्या दिवशी केलेली, काल केलेली गिरवी संपली. आज लगेच गिरवी दुसरी करायला घेतलेली आहे. तरी कांदा छान असा मस्तपैकी शिजवून घेऊन पेस्ट करून ठेवलेली आहे त्यांनी. आम्ही सुरांनाने कांदा शिजायला भट्टीवर ठेवला होता का, या पातेल्यात दिसला का. तर असा कांदा वाटून घेतला ह्यांनी. आता काही काजूकणी शिजवतात. काजूकणी, तीळ, मगजबी ते घेऊन येतात. हा ते सगळं काय काय टाकलंय त्यात वाटून घेतले. ते मसाले ताटात काढून ठेवले आणि फ्रेश गिरवी करायची. हा लागतेच आपल्याला हॉटेलला तेवढी. लय जास्त बनवूनच ठेवत नाही. जेवढं पातील आहे का ते आता गिरवीचं पातील आहे का, तेवढं आत्ता केलं ना तर दिवसभर आणि रातभर अख्खं संपून जाती. उद्या सकाळी पुन्हा अजून दुसरं पहाटे येऊस्तोर अण्णा आणि ते 2 जण कांदे शिजवून ठेवतात. ही येऊस्तोर आज मला चल गिरवी करायची. मग आज मला घेऊन आले, मग थोडीफार मदत करतो. चिडतेत लय चिडके. असं केलं नाही, तसं नाही केलं, काम नाही केलं. चिडचिड चिडचिड करू नये हो. शांत राहावं जरा. थोडं डोकं जरा शांत ठेवा तुमचं. पडचाल घसरून. आणि त्यात छान अशी स्टॅपला भाजी केलेली आहे. हरभरा, बटाटा. कामगार सांगा, कामगार पाहिजेत मला इथे. राहणार जर कुटुंब कोणाकडे असेल तर सांगा. तुम्ही चिडत जाऊ नका, तुम्ही जरा शांत राहत जा की जरा थोडं. 2 कुटुंब म्हणजे वेटर काम करण्यासाठी आणि 2 लेडीज भाकरी चपाती करण्यासाठी.
कारण ह्या बाई आहेत ना त्यांना लय लोड पडतो त्यासाठी मग लोड पडत नाही त्यांना जरा थोडं येत नाही पण एक बाई काय करणार सांगा बरं आपल्या हॉटेलला किती बाया लागतात 2 तरी लागतात का नाही भाज्या बनवायला सांगितलं ते येत नाही त्यांना नाही घरची भाज्या केलेल्या आहेत त्यांनी हॉटेलच्या भाज्या कधी केल्यात का नाहीत केल्या नसतं येत वैशू सारख्या सगळ्याच कोण नसत्यात काय करता बघावं लागतं 2 पोरं बायको सांभाळायची तुम्हाला काय 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 झाऱ्याच घालेल फेकून पळी एक बायको 2 पोरं म्हंटल लगे 2 बायका ह्या गिरवीतच म्हणते का खूप सल शानपणा करता येईल नाही बोलताय का कामगारांची फार गरज आहे जर तुमच्याकडून ओळखीच्या बाकीचं असेल त्यांना कामाची गरज असेल आता पावसाळा चालू झालेला आहे मग माझ्याकडे आचारी कामासाठी वेटर कामासाठी वॉचमॅन कामासाठी आणि लेडीज कामगारांसाठी जागा आहे तर असतील तर सध्या आकर्षक पगार दिला जाईल खाऊन पिऊन राहायला फुकट सगळं फक्त कामगार पाहिजे आणि इथंच लय पाऊस येतो धू यांच्या इथं 5 वाजले की सुरू होते तर चला काय नाही असंच मज्जा कधी बोलते त्यांचं चाललेलं आहे तर बाहेरचं पण छान मस्तपैकी बाईने झाडून पुसून सगळं झालेलं आहे भांड्यांचा आवाज येते आता भांडी घासायला गेलेत ते आले की पीठ वगैरे मळतील तर गिराईक 12-1 वाजल्या की गाड्या लागायला सुरुवात होती एक 2 येतात रोटी मागितली तर रोटी भाकरी मागितली तर भाकरी असं सकाळी मला विंचरून सुद्धा दिलं नाही डोकं चल 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 म्हणले घाई केली नसते हे बघा आपला हॉल आलाय सजत जरा थोडाफार आणि भिंतीला वॉलपेपर लावायचा राहिलेला आहे आणि वरचं तर सगळं झालेलं आहे बनवून असं बघू शकताय तुम्ही असं छान हॉल सजवलं आहे आणि फक्त वर राहिले काय आले दिसते बोलत चपाती करा चपाती उठा भाकरी करा मग आता मी ठेवली आता नमस्कार तर चाललंय वांग करायचं भरून मसाल्यातलं वांग करायचंय आणि ते काय आज येतात थोड्या वेळानं आज काय मी हॉटेलवर नाही गेले सांडगे तळते तर तुम्हाला कसे आवडतात सांडगे कमेंट करून नक्की सांगा सगळे सांडगे असे आवडतात कुणाला भाजी करून आवडते तर कुणाला असे तळून भाकरीबरोबर खायला त्यांना असे तळलेले सांडगे आवडतात भाजी आवडत नाही भाजी केली तर म्हणतील मी बाथरूममध्ये पाठवेल छान तळून घेतले आणि छान वाळलेत पण सांडगे मस्तपैकी असे सांडगे तळले तव्यात तिकडं वांग्याची भाजी केली मस्त अशी छान वांग खूप आवडतं पाहिजे आणि सकाळी केली होती आंबट चुक्याची भाजी केली होती तर दादू आंबट चुका नको बोलला खायला हेच नाही आंबट चुका इथे छान अशी मस्तपैकी आंबट चुक्याची भाजी केली होती तर थोडीशी राहिली सकाळची तर या तुम्ही पण सर्वजण जेवायला आंबट चुक्याची भाजी केलेली इथं मिरचीचा ठेसा इथं अशी सांडगे तळले भाजी आवडत नाहीये त्यांना म्हणून तेलात तळले इथं मस्त वांग्याची भाजी केली तिकडं काकडी कैरी आणि ह्यात मस्तपैकी ज्वारीची एक भाकरी आणि बाजरीची एक भाकरी तर तुम्ही म्हणसाल एवढंच का तर आम्ही जेवायला आहेत फक्त दादा मी तिघं आम्ही तिघं दादू किती अर्धीक्षी भाकरी खातो मी अर्धीक्षी त्याला एक भाकरी आणि ह्यात पांढरा भात असं मस्त जेवायला केले तर पाऊस पडलेला आहे आपल्या इथं आज पण चांगला ओ